जीवन जगण्याचा नेमका मार्ग कुठला आहे हा मार्ग न कळाल्यामुळे सध्या मनुष्य जीवन भरकटलेलं आहे. संभ्रांत अवस्था आहे, गोंधळलेली अवस्था आहे. नक्की करायचं काय, कुठल्या मार्गाने जायचं हे न कळल्यामुळे पेचाप पडलेला मनुष्य, मराठीत बोलायचं झालं तर फ्रस्ट्रेशनमध्ये जातोय. असं म्हटलं की लवकर कळतं. फार नैराश्य. 2 वर्षाच्या पोराला सुद्धा टेन्शन असतं. ज्याचं त्याचं टेन्शन वेगळं आहे ना, ज्याच्या त्याच्या वैचारिक क्षमतेनुसार प्रत्येक जण व्यापलेला आहे, प्रत्येक जण त्रस्त आहे. सगळं असून सुद्धा एका गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे चिरंतन आणि शाश्वत टिकणारं समाधान. जे सुख आम्हाला मिळतं असं वाटतं ते नश्वर आहे, पटकन संपतं. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले. आत्ता सुख मिळतंय असं म्हणायला काही क्षणात दुःखाचा अनुभव आम्हाला मिळतो. मग जे सुख मिळतं ते चिरंतन नाहीये हे पक्क आहे. मग शाश्वत समाधान, चिरंतन समाधान कसं मिळेल तर त्या परमात्मा तत्वापर्यंत गेल्यानंतर. कारण तो परमात्मा कसा आहे, माझे ज्ञानोबा माऊली त्याची ओळख सांगते. नवे साक्षात महाविष्णूंचा अवतार असलेले ज्ञानराज. जाणे अज मी अजर, माऊली ओवी लिहितात. मी कसा आहे, अज अजर. अज म्हणजे अज, जन्मालाच आलो नाही. अजर म्हातारपणच नाही. जाणे अज मी अजर, अक्षमी अक्षर, अपूर्व मी अपार स्वानंद मी. गोड माऊलींनी स्वतःची आयडेंटिटी दिली या एका ओवीमध्ये. मी कोण आहे, जाणे अज मी अजर, अक्षर मला नाश नाही, मी अविनाशी आहे. अपूर्व मी, अपार मी, स्वानंद मी. आनंद हा असा शब्द आहे श्रोते हो, आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. आहे का? असेल तर मला कीर्तन झाल्यावर सांगा. तुम्ही म्हणाल आहे की सुख, सुखाला जसा दुःख तसा आनंदाला सुद्धा दुःख. पण नाही, दुःख हा मराठी भाषेतला शब्द सुखाला विरुद्धार्थी आहे. आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाहीये. मग आनंद स्वरूप असलेला परमात्मा, त्या परमात्म्याची पूर्ण कृपा व्हावी यासाठी आयुष्यभर धडपड आमच्या संतांनी केली. तो आनंद तुम्हाला मला मिळावा याकरता धडपडले. परोपकाराय सताम विभूतया, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविती परोपकारे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धराया आले दीन जना. तुमचा माझा उद्धार करावा, तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता अंतःकरण तळमळलं आणि त्याकरता आमचा उद्धार करण्याकरता प्रगट झाले. वास्तविक ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, मागील या जन्मा मुक्त झालो. आम्ही इथे येण्याचं काही कारण नव्हतं, आम्ही मुक्त झालो आहोत. पण तरी सुद्धा का आलो? सेवितो हा रस वाटी तो ह्यावे होऊ नका रान भारी, अरे होऊ नका रान भारी, ह्यावे होऊ नका रान भारी. सेवितो हा रस वाटी तो ह्यावे होऊ नका रान भारी, ह्यावे होऊ नका रान भारी, ह्यावे होऊ नका रान भारी. ज्या ब्रह्मसाम्राज्याचा आनंद आम्ही घेतला, जे ब्रह्मसुख आम्ही अनुभवलं, ते चिरंतन शाश्वत सुख तुम्हाला प्राप्त व्हावं याकरता आम्ही आलो म्हणाले. सेवितो हा रस, आम्ही सेवन केलं, त्या रसाचं आम्ही पान केलं, तो रस तुम्हाला वाटायला आम्ही आलोय. जो आनंद स्वतःला मिळाला तो आनंद दुसऱ्यालाही मिळावा ही उदात्ततेची जाणीव फक्त संत हृदयात असू शकते बरं का, ती तुमच्या माझ्याकडे नाही. आपण सगळे नेहमी कीर्तन ऐकणारी माणसं आहात, बहुश्रुत आहात. त्यामुळे कीर्तनाची अभिरुची आज जरी श्रोत्यांची बदलली असली तरी मला माहिती आहे इथला श्रोता कसा आहे. त्यामुळे सासूसुनांच्या गप्पा आपल्याला कीर्तनामध्ये करायच्या नाहीत. प्रपंच आहेच, जो कटकट देतोच आहे आम्हाला आयुष्यभर, तो इथे 2 तासात परत आणायचा नाही. जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. नाथांनी सांगून दिलं, भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. त्यामुळे बेसमेंट आमच्या कीर्तनाचं भक्ती असावं
आणि भक्तीने प्रफुल्लित असलेली आपण सर्व मंडळी आहात की अंतःकरणामध्ये भक्तीच उचंबळली आहे. आणि ही दिवाळी आमची खरं तर ही ज्ञानाची दिवाळी आहे. एरवी दिवाळी येते ती दिवाळं काढून येते, पण ही संतांची आम्हाला त्यांनी दिलेली ही ज्ञानाची दिवाळी आहे. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की महाराष्ट्रासारख्या सुंदर राज्यामध्ये आपण राहतो की जी संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी आहे. जेथे वैष्णवाचा वास पुण्यभूमी पुण्यदेश पुण्यदेश जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्यदेश. आणि आपण तर पुण्यवान अशा पुण्यात राहतो. म्हणून माऊली म्हणाले पुण्याची गणना कोण करी, नाही का? पुण्याची म्हटले का? नाही ना, पुण्याची गणना कोण करी. पण आपण भाग्यवान आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. धन्य आम्ही जन्म आलो दास विठ्ठलाचे झालो. कुणी हेवा करावा आमच्या भाग्याचा, असं आमचं भाग्य आहे. आणि आज कीर्तनाचा रंग असा आहे, आपण सगळी गुणीजन मंडळी आहातच. ही मंडळी जीव तोडून वाजवतात, साथ करतात म्हणून कीर्तन आहे. ही मंडळी त्यांचं कसं पणाला लावतात म्हणून आम्ही सहजतेने बोलू शकतो, गाऊ शकतो. नाहीतर आम्हाला उगीच अहंकार होऊ शकतो, मी कीर्तन केलं असं नाहीये. तुकोबा म्हणाले तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणे तुझी हाती. आणि विघ्नहर्ता असलेल्या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी ते अधिष्ठान समोर ठेवून त्याच्या जयंतीसाठी आपण इथे जमलो आहोत. त्यामुळे बुद्धीची देवता विघ्नहर्ता असलेला गणनायक स्थिर बुद्धी ज्याची आहे तोच स्थिर मांडी घालून बसू शकतो याचं प्रतीक असलेले गणपती बाप्पा आहेत. म्हणून बघा तुम्ही शास्त्रात मंगलमूर्तींची जी मूर्ती आहे की नाही शास्त्रानुसार बरं का, आता ट्रॅक्टरवरचा पण गणपती असतो, अजून कुठल्या वेशातला असतो तो विषय सोडून द्या, पण शास्त्रांनी सांगितलेली गणेशाची मूर्ती ही स्थिर आसन आहे, स्थिर बुद्धीचं लक्षण आहे ते. आम्ही कीर्तनात बसलो तरी 2 तासात आसनांचे बरेच प्रकार होतात करून, पण स्थिर आसन ज्याचंच असू शकतं ज्याची बुद्धी स्थिर आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. ही सेवा सगळ्यांनी मिळून व्हावी, म्हणून एकट्याचं नाही. कीर्तन हे एकट्याने होऊच शकत नाही. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती ज्ञानोबांनी श्रोत्यांना नमस्कार केला, अधिकार सांगितला. आणि परब्रह्म स्वरूपातले आपण श्रोते म्हणून मी नेहमी सांगत असते, शब्दब्रह्म, स्वरब्रह्म, नादब्रह्म यांचा त्रिवेणी संगम झाला की कीर्तनात परब्रह्म साकार होतं. तर जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती समाधानासाठी, सुखासाठी, मग ते नश्वर सुख मिळावं याकरता का होईना, प्रपंचातल्या मागण्या मागाव्या याकरता का होईना भगवंताच्या दारात जातोच. कितीही नास्तिक माणूस असला ना तरी भगवंताकडं जातो. खरं तर नास्तिक म्हणवणारा जास्त आस्तिक असतो. देव नाही असं म्हणणारी माणसं त्याचं अस्तित्व जास्त मान्य करतात, माझं हे मत आहे. पु ल देशपांडे म्हणायचे मी नास्तिक आहे, स्वतः मान्य करायचे, पण देवाकडून, देवाच्या रस्त्यावरून किंवा एखाद्या देवळासमोरून जाताना माझे हात नकळत जोडले जायचे भगवंताकडे. त्यामुळे 100% नास्तिक या जगात कुणीच असू शकत नाही, कुणीच नसतो. बरं, देव आहे की नाही त्याच्या अस्तित्वावर शंका घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वावर शंका घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्या परमात्म्याची पूर्ण कृपा होण्याचे अनेक मार्ग आम्हाला परम दीन दयाळ दीनवत्सल असलेले आमचे संत की ज्यांना माऊलीच्या संबोधनाने आम्ही संबोधलं, त्या आई समान असलेल्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवलाय. मार्ग दावूनी गेले दयानिधी संत. त्यामुळे आज त्यांच्या कृपेने तुम्ही आम्ही सगळे इथे आहोत. त्या मार्गावरून वाटचाल करत असताना त्यांचा सहवास सहज जरी लाभला तरी काय काय परिणाम होतं हे सगळं सांगत असताना, जसं माइलस्टोन्स असतात की नाही, हे मिळाल्यावर हे मिळतं, ते मिळाल्यावर ते मिळतं, तसं या अभंगामध्ये तुकोबरायांनी आम्हाला असे माइलस्टोन्स दिलेत. काय केल्याने काय मिळेल, काय केल्याने काय मिळेल. आपल्याला सवय असते साधारणपणे प्रापंचिक मनुष्य लाभ काय मिळेल हे मी केल्यानंतर मग मला काय मिळेल, उपास तापास केल्याने मग मला काय मिळेल, 16 सोमवारचं व्रत आम्ही करू, काहीतरी कामना असते म्हणून करू, हा स्वभाव आहे आमचा. काय केल्याने काय मिळतं तुकोबरायांना आमचा स्वभाव माहिती आहे. म्हणून प्रस्तुतच्या अभंगात सुरुवातीपासूनच महाराजांनी फायदेच सांगितले हो संतांच्या सहवासाचे. संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता
संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज चरण लागता सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय 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 मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी राम नामे उपजे संत चरण रज लागता सहज. तुकोबरायांनी भगवंत परमात्म्याची कृपा आमच्यावर कधी होईल, जेव्हा संतांच्या चरणाचा सहज स्पर्श तुम्हाला मला होईल. साधा सरळ अर्थ. मग काय होईल? वासनेचे बीज जळून जाय. तुमच्या माझ्यामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक प्रकारच्या वासना, त्या सात्विक आहेत, राजस आहेत, तामस आहेत. 3 प्रकारच्या वासना तुमच्या माझ्यामध्ये निर्माण होत असतात. मग या प्रत्येक वासनेचं प्राबल्य प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे. म्हणून आपण म्हणतो सात्विक व्यक्ती आहे, राजस आहे, तामस आहे. दुर्योधन तामस होता, रावण तामस होता. संतांकडे बघावं तर सत्व गुणांचा खजिना सापडतो. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा. जिथे सात्विक संतती जन्म घेते त्याचा आनंद भगवंताला सुद्धा होतो. हे पदोपदी आम्हाला संतांनी दाखवून दिले. मग आमच्यामध्ये या वासना कशा प्रकारे निर्माण होतात? प्रत्येक श्वासाला वासना निर्मिती आहे म्हटलंय. आरोग्यशास्त्र आम्हाला सांगतं एक निरोगी मनुष्य दिवसाला 24 तासांमध्ये निरोगी माणूस बरं का 21,600 एवढ्या वेळा श्वासोच्छ्वास करतो, घेतो. श्वास घेणं, पूरक, कुंभक आणि रेचक ही जी प्रक्रिया आहे, आरोग्यशास्त्र सांगतं 21,600 वेळा आम्ही श्वासोच्छ्वास घेतो. त्या प्रत्येक श्वासाला वासना निर्मिती होते. कल्पना करा किती वासना निर्माण होतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. भागवतामध्ये जडभरताची जडभरताची उदाहरण आहे, गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या भरताला वासनेच्या मुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत होता. आणि ती वासना संपुष्टात आली, संतांचा सहवास झाला, स्पर्श झाला, कृपा झाली, भगवत प्राप्ती झाली. तुमच्या माझ्यातलं वासनेचं बीज संपूर्णपणे नष्ट व्हावं, संतांची परिपूर्णपणे कृपा तुमच्या माझ्यावर व्हावी, याकरता तुकोबराय सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग आता प्रश्न असा आहे की ज्या संतांच्या चरणाजवळ आम्हाला जायचंय, रज या शब्दाचा अर्थ आहे धूळ. ती धूळ मस्तकाला लावून घ्यायची, असे संत आत्ता समाजात आहेत का? आहेत का? काय म्हणणं आहे तुमचं? बोला. आहेत? समाजामध्ये संत सात्विक वृत्तीची साधू सज्जन मंडळी आहेत का? माझं म्हणणं आहे भगव्या कपड्यातलाच, फक्त रुद्राक्षांच्या माळा परिधान केलेला, भस्माचे पट्टे अंगावर ओढलेलाच फक्त साधू नसतो.
देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांनी आम्हाला सांगून दिलं, भगवंतांनी प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत रूपाने स्वतः परमेश्वर अवतीर्ण झाले ना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. प्रत्येक कुळामध्ये प्रत्येक जातीमध्ये संतांनी अवतार घेतला, तुमच्या माझ्यासाठी, तुम्हाला मला पावन करायला, तुमच्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. आमचं भाग्य इतकं मोठं आहे. आम्ही डॉक्टरकडे जातो, डॉक्टरवर पूर्ण विश्वास ठेवतो की नाही. जरा कुठे काही दुखणं आलं, औषधाचं प्रिस्क्रिप्शन मिळतं, काही अक्षर आम्हाला कळत नाही त्याच्यावरचं, मला तरी नाही, तुम्हाला कळत असेल तर बघा. पण मेडिकलमध्ये आपण जातो, ती औषधं आणतो आणि छान हळदी कुंकू वाहून देवापुढे ठेवतो, बरोबर ना. काय करतो, ती औषधं घेतो, जे काही 4 दिवसाचा 5 दिवसाचा कोर्स असेल तो पूर्ण करतो. मग डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो. एखादा शास्त्रज्ञ आम्हाला सांगतो अमुक अमुक शोध असा असा मी लावला. एखादा अंतराळवीर आम्हाला सांगतो की अमुक ठिकाणी चंद्रावर अमुक आहे, मंगळावर अमुक पाणी सापडले, अमुक जमीन आहे, अशी जमीन आहे, असा खड्डा आहे, आम्ही विश्वास ठेवतो. एखाद्याने जर आम्हाला सांगितलं हे विष आहे बरं का, हे विष प्यायलं तर माणूस मरतो, असं जर एखाद्याने आम्हाला सांगितलं, आम्ही म्हणतो बघू बरं 2 थेंब, मी कुठं पिऊन बघितलंय माणूस मरतो की नाही, असं म्हणतो का आपण. विश्वास ठेवतो. मग विषावर विश्वास ठेवतो, डॉक्टरवर विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो. मग आत्मसाक्षात्कारी संत अंतर्बाह्य कळवळून आमच्या समाज स्वास्थ्याचं संजीवन मिळावं यासाठी धडपड करतायत. मृदुसवाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. कसं ओळखायचंय, तुकोबरायांनी क्रायटेरिया दिला, ज्यांच्या चरणाजवळ जावं, ज्यांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावावी, अशी सज्जन मंडळी आहेत का, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. किती सोपं सांगितलं, याहून सोपं काय सांगायचं. प्रत्येकाला आपलं म्हणण्याची वृत्ती आज समाजामध्ये दिसत नाही, आणि ज्याच्याकडे आहे तो संत खुशाल ओळखावा, तो सज्जन आहे, तो साधू आहे. ज्यांनी म्हणजे षडविकार धुतलेत तो साधू, ज्यांनी धुतलेत तो साधू आहे. मग अशा संतांच्या चरणाजवळ आम्ही जावं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की आपलं भाग्य इतकं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबांसारखे संत आम्हाला लाभले. बहिणाबाईंनी संत परंपरेची विकास यात्रा आम्हाला सांगितली. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. माऊलींनी रचलेल्या या इमारतीवरती, पाया रचलेल्या इमारतीवरती संतांनी हळूहळू हळूहळू आपलं बांधकाम केलं. असा सुंदर नामाचा प्रसार, भक्तीचा प्रचार केला की तुकोबरायांनी पुढच्या काळामध्ये त्या धर्ममंदिरावरती कळस चढवला आणि संतांचे मुकुटमणी म्हणून शिरोधार्य झाले तुकोबराय. ज्ञानोबांपासून नामदेवांपासून नाथबाबा, नाथांपासून तुकोबरायांपासून समर्थ रामदास स्वामी आणि अलीकडच्या काळातले अनेक संत, प्रत्येकाने आईच्या कळवळ्याने फक्त आणि फक्त तुमचं माझं कल्याणच चिंतन केलं. म्हणून संतांना आपण लोण्याची उपमा देतो का, कारण लोण्याला ताप दिला तर ते लोणी वितळतं. संतांचं हृदय दुसऱ्याच्या हृदयाने, त्या हृदयाला होणाऱ्या तापाने वितळतं, म्हणून ते श्रेष्ठ आहेत. आज तुम्हाला मला इतरांना होणाऱ्या त्रासाचा त्रास होतो का हो? आम्हाला वाटतं बरं झालं सरकारने मोहीम काढली होती, पाणी अडवा, आपण जागे आहेत ना, पाणी जिरवा. पण आम्ही थोडा बदल केला, आम्ही म्हणलो याची अडवा त्याची जिरवा. का हो, जरा कुठे बरं झालं आमच्या शेजाऱ्यांचं जगाचं तर आम्हाला काहीतरी त्रास होतो. ही मानवी प्रवृत्ती. एक जण गेला ना डॉक्टरांकडे, म्हणाला डॉक्टर खूप पोट दुखतंय. डॉक्टर म्हणले नेमकं कधीपासून दुखतंय, काही कल्पना, काही कुपथ्य झालंय का, खाण्यात काही आलंय का. नाही म्हणाले आठवत नाही, पण शेजारी स्लॅब पडलाय तेव्हापासून जास्त दुखतंय म्हणाले. किसी ने कहा है लोग अपने दुखों से उतना सुखी नहीं है जितना कि दूसरों के दुखों को देखकर सुखी है. अपने दुखों से उतना दुखी नहीं है जितना कि दूसरों के सुखों को देखकर दुखी है. मला सांगा, आमचं दुःख आमच्या पाचवीलाच पुजलंय, पण इतरांचं दुःख बघून आम्हाला सुख व्हावं की दुःख व्हावं. म्हणून माझे ज्ञानोबा माऊली का श्रेष्ठ, का त्यांची चरण धूळ मस्तकाला लावायची. आज आम्ही आळंदीला गेलो तर माझी माऊली म्हणून कडकडून मिठी मारतो. ज्ञानोबांचं इतकं दिव्य चरित्र सांगणं हे माझ्या तरी बुद्धीला, यथा शक्तीला आणि मतीला न झेपणार आहे. इतकं ते सुंदर अलौकिक चरित्र आहे की ज्यांनी अखंड प्रकारे भगवंताला आळवलं. सगळ्या जगाचं दुःख ज्यांच्या हृदयामध्ये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशाले, अवघेची झाले देहब्रह्म. या न्यायाने फक्त जगाचं दुःखच माऊलीच्या अंतःकरणाने स्वतःच्या अंतःकरणात सामावलं. खळांची सुद्धा व्यंकटी सांडू दे,
हे मागणं भगवात्माकडे, विश्वात्मक भगवंताकडे मागितलं. जगाच्या पाठीवर इतकं उदात्त मागणं मागणारा कुणीच नाही. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे, देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा होता. इतकं सुंदर देखणं मागणं. तुम्हाला मला नाही जमलं मागायला, नाही जमत. ज्ञानोबांनी ते मागितलं. संत हृदय, साक्षात महाविष्णूंचा अवतार, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, कैवल्याचे धनी, योगी यांचा राणा. 12व्या शतकामध्ये समाजाने केलेल्या निंदेचं सगळं विष पचवलं होतं ज्ञानराजांनी, पण चूळ भरली ती अमृताची. जगाला अमृताची संजीवनी दिली. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, ज्ञानोबा सांगतात. मग असं 750 वर्षापूर्वी ज्ञानोबांनी 9000 रूपांच्या ओव्यांच्या रूपाने ज्ञानेश्वरी तुम्हाला मला दिली. आणि आम्ही सहज म्हणतो की आम्हाला ज्ञानेश्वरी जमत नाही वाचायला, वेळच नाही. जगातलं सगळ्यात मोठं खोटं वाक्य आपण बोलून मोकळे होतो. खरं सांगा, सगळ्यात खोटं वाक्य आहे की नाही, मला वेळ नाही. कीर्तनाला चला, नाही हो, वेळच नाही, जमलंच नाही. खरं सांगू का, इथे कीर्तन, नामस्मरण, भजन हे भाग्यात असावं तर घडतं. अभंगाचं शेवटचं चरणाकडे आपल्याला जायचंय. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. हे सहज साध्य जरी वाटत असलं तरी सुद्धा पूर्व पुण्यही लागते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. सहस्त्र जन्मा ओळगी जे एक वेळ मुखासे यावया. हजारो जन्मांची पुण्य ओवाळून टाकावी लागते एकदा भगवंताचं नाम मुखात यायला. म्हणून आम्ही सगळे भाग्यवान आहोत की इथे ज्ञानोबांच्या तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये तर आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजींच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो आहोत. इथे येऊन कथा कीर्तन ऐकण्याची वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण होतीये. का? कारण आमचं पाप आडवं येत नाही. इथे काही मंडळी कीर्तनाला यायचं म्हटलं तरी येऊ शकत नाही. बघा, काहीतरी अडचण येते, काहीतरी अडचण होते. आम्ही भाग्यवान आहोत. रोजचे दौरे, रोजची धावपळ सहन नाही होत. कधी कधी असं वाटतं आज घरी बसावं, कीर्तन नको करायला. तरी सुद्धा कुणाचा तरी फोन येतो, ताई काही करून कीर्तनाला उभ्या राहा, चला बसा गाडीत. हे भाग्य आहे. आता भगवंताला मान्य नाहीये आपण शांत राहिलेलं. आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आपण हातात टाळ घेतला पाहिजे, आपण गायलं पाहिजे, आपण वाजवलं पाहिजे. त्याची कृपा आहे, अनन्य कृपा आहे आमच्यावरती. मग हे आम्हाला कुणाच्या माध्यमातून कळलं? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. तुमच्या माझ्या मध्ये निर्माण होणाऱ्या अनेक वासना संपुष्टात येतात फक्त संत सहवासामुळे, संत संगतीमुळे. संतांच्या चरणाचा नव्हे, तिथे आ हा एक शब्द अनुस्यूत आहे. संत आचरण, संतांच्या आचरणाचा संग आम्हाला मिळावा. परिणाम काय आहे संतांचं आचरण? सगळं शिकवलंय बरं का, कुठेही जायची गरज नाही. मी परवा सुद्धा एक वाक्य बोलून गेले. संत या जगामध्ये आज बघा तुम्ही, तरुणाई, विशिष्ट वयातली प्रौढ मंडळी, महिला वर्ग, लहान मुली सगळे टेन्शनमध्ये आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, नैराश्य आहे, ताणतणाव आहे. मग या सगळ्यामध्ये आम्हाला कुठेतरी काउन्सिलिंग हे नवीन एक क्षेत्र आज निर्माण झाले की तिथे जावं. आम्हाला सल्ला मिळतो की काउन्सिलरकडे जा. मी म्हणते संतांइतका काउन्सिलरच नाहीये जगामध्ये. तुमच्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं आहेत, गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आपण म्हणतो आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही. याचं कारण आम्ही लेकरू होऊन माईकडे जात नाही. साधा सोपा प्रश्न विचारते, लेकराची भाषा आईला कळत नाही, असं कधी होतं का हो? होतं असं? कधीच नाही. जन्माला आलेलं तान्हं लेकरू मांडीवर आईने घेतलं की त्याला भूकेच्या, तहानेच्या सगळ्या वेदना होतात. त्या वेदनांच्या संवेदना आईला पोहोचतात. अचूक उपचार आई करते. मग ज्ञानोबांना जर आम्ही विश्व माऊली म्हटलंय तर आम्ही लेकरू होऊन माऊलींकडे का जात नाही, हा माझा प्रश्न आहे. आम्ही लेकरू होऊया, ज्ञानोबांकडे जाऊया, त्यांच्या चरणांची धूळ मस्तकाला लावूया. बस ज्ञानेश्वरी पूर्ण कृपा तुमच्या माझ्यावर केल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या वासनांचं बीज जळून जाईल, सगळ्या वासना नष्ट होतील. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज. तुकोबराय ठामपणे का सांगता तो? यामागे अनुभव आहे. सोहिरोबानाथ अंबी यांचा अभंग आहे, अनुभवा वीण मान हलवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. हरिभजना वीण हलवू नको रे. हरिभजना वीण काळ हलवू नको रे. संत संगतीने समज, संत संगतीने समज, ध्यानी आणूनी पुरते उमज, आणूनी मनी पुरते उमज. अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान.
काळ घालवू नको रे हरिभजनाविन काळ घालवू नको रे संत संगतीने समज आणून मनी पुरते उमज अनुभवा वीण मान हलवू नको रे. म्हणून आधी केले मग सांगितले, ही संतांची धारणा होती. तुकोबराय ठामपणे आम्हाला अनुभव आल्यानंतर सांगतात की माझ्यावर विश्वास ठेवा, संतांचा सहज स्पर्श तुमच्या माझ्या जीवनाला होऊ द्या. संतांच्या स्पर्शामुळे, त्या आचरणामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतीलच, पण तुमच्या माझ्यातल्या सगळ्या कुवासना नष्ट होतील हे खात्रीशीर तुकोबराय सांगतात. आणि एकदा का वाईट वासनांचा नाश झाला की हृदयामध्ये होतं काय? अभंगाचं दुसरं चरण. मग राम नामे उपजे आवडी, 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 मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. मग काय होतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतायत, एकदा का संतांचा सहवास झाला, जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, जया भाषणे नष्ट संदेह मोडे. सगळे संदेह विरतात, सगळे संशय मिटतात. गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा विनश्यती. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. म्हणून विश्वास ठेवावा संतांची पायी, हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. परिपूर्णतेने विश्वास ठेवावा अशा पायांवर. परिणाम काय होतो? मग रामनामी उपजे आवडी. तुकोबरायांचं इष्ट आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग आहे, तरी सुद्धा रामरायाबद्दलचं नाम किंवा त्याच्याविषयीची गोडी तुमच्या माझ्या हृदयामध्ये वाढीच लागते असं तुकोबराय म्हणतात. याचं कारण राम हा इथला बीज मंत्र आहे. बरं, आमचा बीज मंत्र आहे. लोकांना वाटतं राम गेल्यावर म्हणतात फक्त. आपण काय म्हणतो? माणूस गेल्यानंतर राम राहिला नाही, राम गेला. मग तो राम तुमच्या माझ्या हृदयात आहे हे आम्हाला मान्य आहे. या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी, या हृदयामध्ये मी रामू. माऊली आम्हाला प्रश्न विचारते, कशाला भ्रांत चित्त होता, कशाला विषयांकडे चित्त नेता? मी आहे या हृदयामध्ये मी रामू. ॲड्रेस सांगितलाय, भगवंत इथं आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. मग त्या रामनामाबद्दलचं प्रेम वाढायला लागतं आपोआप. तुकोबरायांचं म्हणणं आहे. आम्हाला वाटतं राम फक्त रामनाम सत्य आहे तेव्हाच म्हणतात की काय, पण खरं सांगू आता नाही म्हणलो तर तेव्हा लवकर म्हणावं लागेल हे निश्चित आहे. अंतःकरणातली हृदयातली आत्मशक्ती म्हणजे राम आहे. मर्यादेचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं जीवन प्रत्येकाने समोर ठेवावं यासाठी तुकोबराय आज आम्हाला अभंगात मग रामनामीच सांगतात. का बरं? मंगलमूर्तींचं अधिष्ठान समोर आहे. अयोध्येमध्ये प्रभू राम विराजमान आहेत. आम्ही भाग्यवान आहोत. याची देही याची डोळा या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही पुढच्या पिढीला सांगू शकतो राम मंदिराचा सोहळा आम्ही पाहिला. अयोध्येला नाही जमलं जायला, पण इथे पाहिला, लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं. असं नेतृत्व आम्ही कुणातल्या पक्षाचे नाही बरं का, आधीच क्लिअर करते. हे बरं असतं आधी सांगितलेलं. आमचा एकच पक्ष आहे, पण सावरकर म्हणतात जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते जे चांगलं आहे ते चांगलं आहे. रामराय रामप्रभू प्रतिष्ठित झालेत. आज देशातल्या प्रत्येक तरुणांनी रामांचा आदर्श समोर ठेवणं गरजेचं आहे. रामनाम घेणं गरजेचं आहे. कारण आजूबाजूला आपण पाहिलं तर अनीती याचं दर्शन आम्हाला होतंय. मर्यादेचं उल्लंघन आम्हाला आजूबाजूला दिसतंय. बघा, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार. सकाळी उठल्यानंतर पेपर उघडूया, एखादी सोशल मीडियाची बातमी बघूया,
काय दिसतं या पलीकडे जाऊन आम्हाला? जग इतकं जवळ आलंय, पण जवळ आलेलं जग कितपत आज सहनशील आहे, सुंदर आहे, याविषयी खंत आहे, याविषयी शंका आहे, संदेह आहे. मग मला असं वाटतं, समाजामध्ये मर्यादेचंच दर्शन व्हायचं असेल तर आज सिंहासनावर धर्मरूपामध्ये रामच असणं फार गरजेचं आहे. म्हणून अयोध्येमध्ये प्रभू रामराय विराजमान आहेत. वसिष्ठ ऋषींनी सांगितले, रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. धर्म मूर्तिमंत स्वरूपामध्ये सिंहासनावर विराजमान आहे. त्यामुळे आता आम्हाला घाबरायची गरज नाही. रामाचा उल्लेख करणारा, विठ्ठलाचं नाम घेणारा, घाबरायचीच गरज नाही. पण दुर्दैव असं आहे, अध्यात्म करणारी, अध्यात्म श्रवण करणारी, कीर्तनाला येणारी माणसं फार कॉन्फिडन्सच नाही त्यांच्याकडे, लो कॉन्फिडन्स. मग हे केलं तर ते होईल, मग असं केलं तर तसं होईल, कशाला इतके घाबरतो आम्ही? निर्भयता अध्यात्म आम्हाला देते श्रोते हो. अध्यात्माकडून मिळालेली सुंदर देणगी, मनुष्य निर्भय बनतो. निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणिकांची तुकोबराई जर आम्हाला सांगत असतील तर हे सगळं संतांच्या सहवासाने मिळेल, अध्यात्म श्रवणाने मिळेल. त्यामुळे जीवनामध्ये राम आल्याशिवाय राहणार नाही. मी आज माझ्या प्रत्येक तरुण भावंडांना सांगतेय की आता आमच्या हातामध्ये मोबाईल नावाचं ते डबडं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये, सगळे ॲडिक्ट आहोत आम्ही, अगदी आबाल वृद्ध. म्हणजे लहानांनाच दोष आम्ही देतो, पोराला काही कळतच नाही, सारखा मोबाईल घेतो. पण ते घेत असताना घरातले आजोबा म्हणतात, मला सुद्धा कळत नाही एवढं त्यातलं त्याला कळतं. सगळे फंक्शन त्याला माहिती आहेत, सगळे खेळ त्यातले तो खेळतोय. सोशल मीडिया त्याच्या हातात आहे, सगळं जग त्याच्या हातात आहे. आम्ही नको त्या गोष्टींना दुजोरा देतो, त्याचं कौतुक करतो. मग त्याच मंडळींना नाही तर तुम्हाला मला सुद्धा ते व्यसन आहे की नाही? मान्य करा, हो म्हणा. वा, याला मोठेपणा लागतो मनाचा. बघा, आहे बाबा व्यसन. आमचं रोज दूध उतू जातं व्हॉट्सअप चॅटिंग करताना. काय करायचं, रोज आम्ही पोरांना म्हणतो, मला माझं काम करू दे, हा घे मोबाईल आणि बस तिकडं. म्हणतो की नाही आम्ही? हो म्हणा. त्यामुळे हे सगळं तुमच्या माझ्या बाबतीत घडतंय. मग मर्यादा आम्ही कधी शिकणार? हातामध्ये तरुण मुलगा घरात बसलाय सोफ्यावर लोळत, वडीलधारक कोणीतरी घरात आलंय आणि बाप मुलाला सांगतोय, अरे बाबा ऐक माझं, मी काहीतरी तुला सांगतोय, ऐक माझं. याची नजर सुद्धा वर नाही मोबाईलमध्ये. मी हे चुकीचं सांगत असेल तर मला सांगा, चुकतंय ताई तुमचं. नजर मोबाईलमध्ये आहे, वर बघायला सुद्धा तयार नाही. जुनी पिढी माझ्या समोर बसली आहे. आपण वयोवृद्ध जुनी जाणती मंडळी आहात. पूर्वीचा काळ, पूर्वीच्या मर्यादा, शिक्षकांच्या विषयी, वाडवडिलांच्या विषयी काय होत्या हे मी सांगायला नको. वडील घरात आले तरी सोफ्यावर लोळत पडणं ही संस्कृती नव्हती आपली. मग मुलगी असू दे, मुलगा असू दे. पण आता कुणीही या, कसेही या, आम्ही आमच्या मस्तीत मस्त दंग आहोत. ही आजची पिढी आहे. हे मर्यादेपलीकडचं जीवन आहे. चौकटीतलं स्वातंत्र्य आम्हाला कधी अनुभवायला मिळणार? कधी आम्ही अनुभवणार? स्वातंत्र्य असलंच पाहिजे, पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार्य या दोन गोष्टी परिपूर्णपणे भिन्न आहेत. याची जाणीव आमच्या देशातल्या तरुणांना, मग मुलीबाळींना आणि मुलांना कधी होणार? मला कधी कधी प्रश्न पडतो. म्हणून मर्यादेचं पालन करणारा प्रभू राम आमच्या समोर असणं गरजेचं आहे. मी नेहमी आमच्या भावंडांना सांगते की एखादी वेब सिरीज एखाद दिवशी नाही बघितली तर काही बिघडत नाही, पण रामांचं चरित्र आता प्रत्येकाने वाचायला घ्या. कारण या भारतीय संस्कृतीने चारित्र्याची पूजा केली आहे श्रोते हो. रावणासारखा सुद्धा भक्त आम्हाला शोधून सापडणार नाही की ज्यांनी शिवपिंडीवरती फूल कमी पडावं म्हणून स्वतःचं शिरकमल वाहून पिंडीवर टाकावं. तो रावण शिव उपासक होता, शिवभक्त होता, पण भारतीय परंपरेने त्याला राक्षस ठरवलं. का? मर्यादा नाही सांभाळली, चारित्र्य नाही जपलं. पण तेच माझे प्रभू रामचंद्र एकवाणी एकवचनी पररमणी जननी मानी विश्वपाल तो दयाल ध्यानी धरावा. या न्यायानी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामांचं चरित्र आज ते दैवत म्हणून तुमच्या माझ्या समोर आहेत. भारतीय संस्कृतीने चारित्र्याची पूजा केली. या देशातल्या प्रत्येक तरुणांनी चारित्र्य जपावं. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार आम्हाला याकरताच सांगितलेत: तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण, वयाचं बंधन नाही. आमच्या शिवचरित्रांच्या इतिहासामध्ये 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा म्हणायचे की अरे तान्या, म्या लढन उदय भाल्याशी, बाजूला हो तू. गडाला पण सिंह गेला, गोष्ट आपण जाणता. मग 75 वर्षाचे शेलार मामा तरुण नव्हते का? मी म्हणते तरुणच, कारण तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण त्यांच्याकडे होते. पण दुर्दैव आज आमचं असं आहे, संध्याकाळ झाली की आमचा तरुण धरून आणावा लागतोय. कुठेतरी गटरात पडलेले असतात महाराज, सरकार मान्य होत आहेत. मग स्वामीजींची जी मागणी होती,
भारताकडून की मला पोलादी स्नायूंचे बळकट संन्यासी पाहिजेत. असे मरतुगडे नकोत म्हणले मला. मन बळकट नाही, मेंदू विकसित नाही, मनगट बळकट नाही, कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, काही जगाशी घेणं देणं नाही. असे एककेंद्री आणि एककल्ली व्यक्तिमत्व मला नको आहेत म्हणाले. मला पोलादी स्नायूंचे बळकट संन्यासी पाहिजेत. निर्व्यसनी संन्याशांचा समूह स्वामीजींनी जमवला होता. आज आमचं व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये सगळं जीवन बर्बाद होताना आजूबाजूला पाहतोय. याकरता जीवन उजळून निघावं, आत्मतेजाने प्रफुल्लित व्हावं, याकरता जर तुम्हाला मला कशाचा आधार घ्यावा लागेल तर ते निसंशय लिहून घ्या, फक्त आणि फक्त संत वाङ्मय. पर्यायच नाही, दुसरा पर्यायच नाहीये. सगळ्या प्रश्नांची उत्तर वाङ्मयामध्ये आहेत संतांच्या. ज्ञानोबांनी सांगितली, तुकोबांनी सांगितली. आम्ही आमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे म्हणून डोक्याला हात लावून बसतो. फार टेन्शन आहे, फार संघर्ष आहे. महाराजांच्या जीवनात सुद्धा संघर्ष होताच. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अखंड युद्धजन्य परिस्थिती आहे महाराज म्हणायचे. आहे की नाही तुमच्या माझ्या आयुष्यात? भले आम्ही ढाली तलवारी घेऊन लढत नाहीये, पण वैचारिक संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात सुरू आहे. कुटुंबातला संघर्ष, मतभिन्नता प्रत्येकाच्या जीवनात सुरू आहे. सुनबाई आली की 4 दिवस पटतं, परत आहे की नाही 9 दिवस नव्याचे संपतात. मतवेग, 2 व्यक्ती एकत्र आल्या की 2 मतं आली एकत्र, मग तिथून वाद, संवाद कमी आणि वादच जास्त. म्हणून संतांनी आम्हाला फार सुंदर सांगितलंय बोलायचं कसं. बोलू ऐसे बोल, बोल बोलू ऐसे बोल, बोलो ऐसे बोल, बोलो ऐसे बोल, बोलू ऐसे बोले, बोले बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, हो जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे हाय, प्रेम सर्वांगाचे हाय. ओ प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे. संतांचं आचरण कसं आहे? संतांच्या चरणाची धूळ का घ्यायची, मस्तकाला लावायची? सहज दर्शन पुण्य जोडणार आहे. आचरण शुद्ध परिस्थिती निर्माण होणार आहे. काय बोलायचं, कसं बोलायचं, आचारसंहिता ठरवून दिली. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे. एखाद्याच्या हृदयाला घर पाडण्याकरता तुमच्या माझ्या शब्दांची योजना असावी का? नाही. मग शब्द संभल के बोलिये, शब्द के हाथ ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव. आयुष्यभर आम्ही दुसऱ्याच्या हृदयाला चरे पाडतो शब्दांनी. आणि श्रोते हो, शब्दांची जखम भयानक असते, ती भरून नाही निघत. शस्त्राचा वार भरून निघेल, जखम भरून निघेल, पण शब्दांनी केलेली जखम भरून नाही निघत. म्हणून माणसं दुखावली जातात. 25 वर्षापूर्वी लग्नामध्ये साडी हलकी दिली म्हणून केलेला अपमान 25 वर्ष आमच्या लक्षात राहतो की नाही? आता माझ्या पोराच्या लग्नात तिला बघ, ठेवतो की नाही आम्ही लक्षात? कृतीने माणूस दुखावतो, शब्दांनी माणूस दुखावतो. मग एखाद्याला दुखवण्याकरता आमची योजना नाहीये. बरं, काय किती सिरियसली घ्यावं? दुसऱ्याची कृती, वृत्ती, विचार, बोलणं आम्ही आमच्यापर्यंत कितपर्यंत लागून घ्यावं हे तुमच्या माझ्या हातात आहे. श्रोते हो, तुमच्या माझ्या परवानगीशिवाय आपल्याला कुणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. वाक्य लक्षात ठेवूया. आपल्या इच्छेशिवाय आपल्याला कोणीच सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. म्हणून जीवन विद्या मिशनचं वामनराव पैंचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग ही आमच्या जीवनाची शिल्पकृती घडवण्याचं पूर्णपणे सामर्थ्य संतांनी आम्हाला दिलंय. छत्रपतींनी तुकोबांच्या जवळ जावं, समर्थांच्या जवळ जावं. आता आम्ही इतके बुद्धीचे फाटे फोडतो की छत्रपतींचे गुरु कोण याच्यातच आमचं जीवन चाललंय वाद घालण्यात. असू दे ना, गेले समर्थांकडे, गेले तुकोबांकडे,
भक्तीची शिकवण तुकोबांनी दिली, शक्तीची शिकवण समर्थांनी दिली. कशाला आम्ही आमच्या बुद्धी पाजळायचे, विनाकारण वाद घालत बसायचे समाजामध्ये. पण आपल्या उपाशी विठोबा असू दे किंवा पासोड्या विठोबाचं मंदिर असू दे, निवडुंगा विठोबाचं मंदिर असू दे, तुकोबारायांचं कीर्तन व्हायचं पुण्यामध्ये. आणि छत्रपती शिवप्रभू शककर्ता राजा होता, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा होते, पण तुकोबारायांच्या कीर्तनात जाऊन बसायचे. संत चरणरज लागता सहज. का? माहिती होतं, आईने पूर्णपणे संस्कार करूनच पाठवलं होतं की राजा, रामासारखं व्हायचं असेल, कृष्णासारखं व्हायचं असेल तर तुला श्रवण करावं लागेल. रामायण कथा, महाभारत कथा, हे या सगळ्याचे संस्कार पूर्वापासून होत होते. म्हणून तर शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळू शकला छत्रपतींच्या रूपाने. श्रोते हो, म्हणून मिळू शकला. जिजाईंसारख्या 50 वर्षाच्या राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेली एक खमकी स्त्री पाठीमागे उभी होती. आम्हाला असं वाटतं चमत्कार घडला की काय राजे आले म्हणजे, नाही. भवानी मातेने असा आशीर्वाद दिला, इकडून काहीतरी लाईट आला, ते टीव्ही मध्ये आपण बघतो, आणि झाले राजे प्रगट, असं झालंय? नाही. प्रचंड तडजोड आहे, प्रचंड कष्ट आहे, प्रचंड मेहनत आहे, रक्ताचं पाणी करून माझ्या जिजाऊ साहेबांनी राजांना घडवलंय. आज तुम्ही आम्ही आमच्या मुलांकडून फार अपेक्षा करतो, खूप अपेक्षा करतो. भरपूर मोठा हो, भरपूर शिक आणि भरपूर, बस संपलं तुझं जीवन ध्येय. या पलीकडे जाऊन माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी कर, या भारत देशाचा सुजाण नागरिक हो, तुझं जीवन इतरांच्या कामी कसं येईल याच्यासाठी काहीतरी विचार कर, असं सांगणाऱ्या किती माता आहेत मला सांगा. म्हणून भगतसिंग ज्यावेळी फासावर जात होते ना, त्यावेळी भगतसिंगांची आई रडायला लागली. तुरुंगाच्या कानाला त्या भिंत लावायची, या भिंतीला कान लावायची. लोकांनी विचारावं, माँ क्यों रो रही हो, आपका भगत फांसी पे जा रहा है. 22-23 वर्ष काही मरायचं वय नसतं, पण निघाले, हुतात्मा झाले. आईने रडावं, लोकांनी विचारावं, माँ क्यों रो रही हो, आपका भगत फांसी पे जा रहा है इसलिए रो रही हो. भगतसिंगांच्या आईने सांगावं, नहीं, मेरा भगत आज जा रहा है, मातृभूमी के लिए बलिदान दे रहा है, इसलिए मैं नहीं रो रही हूँ. भगत सारखी 7 पोरं जरी माझ्या पोटी जन्माला आली असती ना, तरी ती 7च्या 7 मी मातृभूमीला अर्पण केली असती. याच्यासाठी मी रडतीये म्हणाले. इतका त्याग, इतकं बलिदान, सर्वस्व समर्पण हे संतांनी या भूमीला शिकवले. श्रोते हो, म्हणून संतांच्या चरणाने काय होणार आहे, सुख घडोघडी वाढू लागे. तुकोबाराय म्हणतात, प्रपंचातलं सुख आम्ही जे मानतो ते खरं सुख नाहीच आहे, तो भ्रम आहे सुखाचा, खोटं सुख. पण चिरंतन सुख, सुख घडोघडी वाढू लागे महाराज म्हणतायत. म्हणून परमार्थातलं सुख आणि प्रपंचातलं सुख यामध्ये फरक आहे. प्रपंचातलं सुख गणिती पद्धतीने वाढतंय असं आपल्याला वाटतं, पण परमार्थातलं सुख भौमितीय पद्धतीने वाढतं, दुपटीने. आणि म्हणून तर चोखोबांना दिसलं होतं तिथे, चोखोबांना दिसलं ना पंढरीच्या वाळवंटामध्ये, साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले, साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले, शंख चक्र विरविले गदा पद्म विटेवरी विटेवारी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे, कुंडलिका पाठ उभे ठाके, उभे ठाके, उभे ठाके, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळं सुख आणि सुखाच्या सगळ्या कन्सेप्ट तिथे येऊन थांबल्यात संतांच्या. तुम्हाला मला जे वाटतं ते सुख फक्त प्रपंचातलं नश्वर आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. यानंतरचा परिणाम काय, मी म्हटलं ना, हे झाल्यावर हे झाल्यावर हे. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एका उंच बैठकीवर तुकोबाराय आम्हाला निघून जात आहेत. काय होतं, अभंगाचं 3रं चरण. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी
दाटे. काय होणार आहे? संतांचा सहवास मिळाला. मग काय झालं? मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग काय झालं? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. उगीच डोळ्यातून पाणी येत नाही बरं का. त्याच्याकरता हृदय थोडंसं संवेदनाशील असावं लागतं. परवा एकाने मला विचारलं, खरंच आळंदीमध्ये माऊली आहेत का? मला इतका राग आला होता. पण म्हटलं, तो म्हणाला, खरंच त्या दगडामध्ये माऊली आहेत का? म्हटलं आहेत, पण डोकं टिकवणारा दगड नसावा म्हणजे मिळवलं. दगडाच्या पाषाणाच्या हृदयाची माणसं आम्हाला माणसातला माणूस दिसे ना, दगडातला देव कुठून दिसणार? मग ही अवस्था परमार्थातली कधी आम्हाला प्राप्त होणार? मला सांगा, जातिवंत वारकऱ्याला विचारा, मैलोन मैल पायपीट करून पांडुरंग परमात्म्याचं मुखदर्शन जरी नुसतं झालं तरी घळघळ घळघळ डोळ्यातनं पाणी वाहतं की नाही? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर. आपोआप आपोआप अष्टसात्विक भाव जागृती होते. डोळ्यातनं धारा वाहायला लागतात. 1.5-2 तासाच्या कीर्तनाचं हेच इप्सित आहे श्रोते हो. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये एखादा क्षण असा येतो की आम्ही सगळं विसरतो आणि हृदय गलबलून निघतं. तो क्षण मोक्षाचा आहे. माझी माऊली म्हणते, येथ मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. कुठेही मन मारायला नाही सांगितलं, कुठेही इंद्रियांना दुःख द्यायला नाही सांगितलं, जंगलात जायला नाही सांगितलं, तपश्चर्या करायला नाही. फक्त म्हणाले कीर्तनात येऊन बसा, आयता मोक्ष आपल्याला मिळणार आहे. आयता मोक्ष कीर्तनामध्ये आम्हाला दिलाय. आणि हे सगळं ज्यांच्या कृपेने मिळालं, अशा आमच्या विश्ववंद्य माऊली ज्ञानोबारायांनी जिथे अवतार घेतला, साक्षात महाविष्णूंचा अवतार, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा. किती सहृदय अंतःकरण होतो. खळांचा दुष्टपणा, खळपणा नष्ट व्हावा, व्यंकटी सांडावी याकरता परमात्म्याकडे मागणारा एक सुंदर योग्यांचा राणा होता. भगवंताला पाहिलं होतं. अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्यास, देखिला म्या त्यास, बाप रखुमांगे वरू, गुण पाणली तैसी दोम्या, देखिला साजणी दोम्या, देखिला साजणी दोम्या, देखिला साजणी दोम्या, देखिला साजणी. कशाच्या बळावर योग्यांचा राणा हे पद कशाच्या बळावर मिळवलं? अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण पाणली तैसी. सगळं श्रेष्ठत्व गुरु माऊलींना देऊन माऊली मोकळे होतात. हा ज्ञानू निवृत्तीने केला. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. अनेक प्रश्नांची उकल झाली. बोला बोला, टाळी वाजवा. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सुलभ सहज साधन गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. आज आम्हाला हे साधन लाभलंय म्हणजे आमची पूर्व पुण्याई निश्चित आहे, चांगली आहे. आम्ही अनंत जन्माच्या पुण्याईचं फळ म्हणून इथे आहोत, हरिकीर्तनामध्ये आहोत, या धर्ममंडपामध्ये आहोत. आज या सेवेसाठी आपल्या सगळ्यांची उपस्थिती इथे आहे. भगवंताची पूर्ण कृपा प्राप्त व्हावी म्हणून प्रत्येक जीव तळमळतोय. कारण जीवाला अपूर्णता आहे, जीव पूर्ण होण्याच्या धडपडीत आहे आणि पूर्णत्व प्राप्त होण्याकरता या धर्ममंडपामध्ये यावं लागेल. कीर्तन कथा श्रवण कराव्या लागतील. पूज्य डोंगरी शास्त्रीजी सांगायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है. आम्ही कोण कथा कीर्तन श्रवण करणारे? कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. आणि एक दिवस असा यावा, शेवटचा आयुष्यातला क्षण असा अनुभवायला मिळावा, आयुष्यभर रामनाम करावं, आयुष्यभर विठ्ठल स्मरण करावं. मग जब ओठ कंठ चले नाही, आता बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही, अशी अवस्था. जिव्हा रटे न राम, तेव्हा राम हमारा जप करे हम बैठे आराम. अशी परिस्थिती निर्माण व्हावी. परमात्म्याची पूर्ण कृपा तुमच्या माझ्यावर प्राप्त व्हावी.
या कीर्तन सोहळ्यासाठी आपण मला निमंत्रित केलं. संयोजकांना मनापासून धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत श्रोते हो. पण आपली सेवा पार पडत असताना एकच सांगेन की जीवनामध्ये अंतःकरणाची शुद्धता आणि नीतिमत्तेचं आचरण या दोन गोष्टी जर तुमच्या माझ्याकडे असेल तर मी हात जोडून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. बस उत्तम मर्यादातलं आचरण, नीतीचं आचरण, शुद्ध नीतिमत्ता, अंतःकरण शुद्ध. माणसाच्या दोन प्रतिमा असतात, एक वस्तुस्थितीत असलेली आणि एक जगाला दिसणारी. माणूस दिसतं तसं नसतं म्हणतो की नाही आपण. त्यामुळे सहज जगूया, जसे आहोत तसे प्रदर्शित होऊया, हे की नाही. दिखाव्याची भक्ती भगवंताला कळते. पत्रम पुष्पम फलम तोयम, यापैकी काहीही तरी तरी आवडीने सेवन करणारे. नाम आनंदाने घेऊया. येता जाता उठता बसता जनाबाईंनी घेतलं, कान्होपात्रेंनी घेतलं, अनेकांनी घेतलं. ते नाम तुमच्या माझ्या मुखात अखंड यावं, संतांची पूर्ण कृपा तुमच्या माझ्यावर राहावी, या एका धारणेने आजच्या कीर्तन सेवेला विराम देते.